राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भयानक घटना घडली आणि ही क्राईम स्टोरी तुमच्यापर्यंत पोचवणं गरजेचं काय आहे. तर कामाच्या व्यापात बरेच पैशाचे व्यवहार हँडल करताना बँकेत पैसे नेणे आणणे व्यापारी वर्ग असतो. थोडंसं काळजी घेण्याची गरज आहे, कारण आत्ता बोकाळली या गुन्हेगारी लक्षात घ्या. कारण प्रशासनाचा शासनाचा योग्य वचक आणि लोकांना समाजात इतकं जगभारिक झालं आहे की कुठं काय खटकुने आवाज आला तरी मोबाईलवर लगेच कळते, लगेच बातमी होती त्याची, काही गोष्टी व्हायरल होत्यात. मग असं का व्हायरल होत नाही बुवा की एखाद्या लहान बालिकेचा भगवतीचा अत्याचार करून खून केलाय, त्याला ठोकला पोलिसांनी वरून ऑर्डर. आयला लोक देव बाजूला ठेवून त्या मुख्यमंत्र्याचा फोटो ठेवून त्याच्या रोज पाया पडत्यान, अशी परिस्थिती आहे. काय विषय झाला तुम्हाला सांगतो. 5 मित्र आहेत. ह्या 5 मित्रातले एकत्र, आणि मित्र काय असेच होत नाहीत. मित्राचे बरेच प्रकार आहेत. त्याच्यातला सगळ्यात मित्र म्हणजे बाटली मित्र, बाई मित्र, लंगोटी मित्र, हे असले प्रकार असतात. ही जी मित्र आहेत 5, त्यांचे नावं तुम्हाला सांगतो. सचिन बनकर, वैभव रणबिये, आदिनाथ सपकाळ, विशाल खरात आणि दीपक जाधव, ही 5 जण आहेत. ह्याच्यातली 2 जण एक व्यापारी आहे सिल्लोडचा, मक्याचा व्यापारी, तिच्या परिचयाचे आहेत, त्याच्या शेजारच्या गावातले आहेत. व्यापारी कोण आहे? तुकाराम गावाने. ही जी व्यक्ती आहे ही, आता ती मक्याचं कसं असतं, व्यापाऱ्यांचं कसं असतं मला सांगतो. हे फक्त मध्यस्थ असतात. इकडून बंडलाने माल येतो, तिकडून बंडलाने माल देतो. हे फक्त मध्यस्थ आहेत. ह्यांना नफा मिळतो नाही असं नाही, पण हे असे कोट्यधीश अब्जाधीश आहेत अशातला भाग नसतो. हे फक्त ट्रान्सफरमधलं काम करतात. ह्या व्यापाऱ्याचं पैसे याची देवाणघेवाण ही ह्या दोघांनी बघितली आणि 5 जणांनी मिळून प्लॅनिंग केलं की आपल्याला खंडणी करायची. आता उत्तर प्रदेश, बिहार, एक्स्ट्रॉक्शन तिथं आता ते बी कमी झालं. पहिलं तिथं लय जोरदारीत होतं. मग एकाला वाटलं आपण दाऊद इब्राहिम बनू बुवा, गुन्हेगार बनू बुवा, काहीतरी टोळीचा प्रमुख बनू. हे असलंच निघालं आहे आजकाल. काय कळा ना बा, कष्ट करून कुणालाही अन्न नको आहे, आज फुकाट मिळलं पाहिजे. आणि जेव्हा आता तुरुंगात गेल्यावर मागून रिवर्स टाकते बाकीचं कैदी, आर म्हणले, हे आपण विचारच केला नव्हता की रिवर्स बी हाणला जातो म्हणून. काय करावं ह्या पोरांना तुम्हाला सांगतो. ही पोरं अजिबात आईबापाचं ऐकत नाहीत तुम्हाला सांगतो. आजकालचे गुन्हेगार ह्यांचं आयडॉल असतात. हां, फार लोकसंख्या झाली या. काही फरक 100-500 ठोकले दरवर्षी, काही फरक पडत नाही. पण तितकं चांगल्या माणसाला जगून द्या ना तुम्ही. लक्षात आलं का तुम्हाला? मुलीबाळींना जगून द्या ना, सुरक्षितपणे जाऊन येऊन द्या ना. ही ठेवायची कशाला? तुम्हाला सांगतो, आम्ही जर गाय बिया जर काष्टीतून विकत आणल्या ना, काष्टी आमच्या जवळचा बाजार आहे गोरांचा, तर ती गाय शेतकऱ्याकडची कशी असून द्या, त्या गाय विकत घेतात त्याच्याबरोबर एक गोष्ट फ्री येते, ती म्हणजे गुचिड. कासला असतात, कानामाग असतात. आणि ती गुचिड ते गेलं की पहिल्यांदा 100-150 रुपयाचा डबा आणतो आणि मग बायको बी काष्टा खावती आणि असं औषध लावी त्यात. तुम्हाला सांगतो, हा राखेलवाने वास येतो त्याचा. अख्खं गुचिड मारून टाकी त्यात. गाय महत्वाची का गुचिड महत्वाचा? तुम्ही सांगा. तसं ह्या समाज व्यवस्थेमध्ये समाज सुरक्षित राहायचा असेल तर हे समाजातले गुचिड, हे आरोपी गुन्हेगार, हे भले तो 18-20 वर्षाचा असाना का आणि तो 25चा 40चा 50चा का असाना, हे कमी झाले पाहिजेत, हे मारले गेले पाहिजेत, ह्या मताचा मी. लक्षात घ्या. हां, कारण हो का, लेकरू बाळू आपली लेक जर सुरक्षित कॉलेजवरून घरी यायची असेल ना, तर ही जमात कापून काढणं फार गरजेचं आहे. म्हणजे कायदेशीररित्या. आणि कायदेशीररित्या पोलिसांना अधिकार आहेत, फक्त त्यांना वरून ऑर्डर लागते. ठोका म्हणलं की ठोकलेच, आणि होईन चालू लवकरात लवकर ते, असं मला वाटतं. काय विषय काढला सांगतो तुम्हाला. हे जे तुकाराम गावाने आहेत, हे मक्याचे व्यापारी. आणि गोष्ट रविवारची 27 तारखेची. आता रविवारी थोडं बंद असल्यामुळं, सुट्टी असल्यामुळं, एक जणाकडून त्यांना व्यापाऱ्याकडून दुसऱ्या पैसे घ्यायचे होते आणि त्याच्यावर ट्रॅपवर 2 जण होती. ते म्हणले, आज माझ्याकडे 1 लाख आहेत बाबा, बाकीच्या नंतर देतो, पण हे लाख तुम्ही घेऊन जा. त्यांनी मोटरसायकल चालू केली, ₹1,00,000 त्या डिक्कीत घातलं, फडक्यात गुंडाळून
हे फार धोक्याचं असतं, ध्यानात ठेवा आजकालच्या काळात. हा, निघाले, थोडा अंधार पडला होता. एका फाट्यावर आल्यानंतर ती गावी चालले होते आपल्या. एका काळ्या कलरच्या गाडीतून, कारमधून हे 5 जण गाडी अडवली. त्यांना चाकूचा दाग दाखवला. पहिल्यांदा त्यांच्याकडे असलेले 1,00,000 रुपये घेतले ते. आता 1,000-2,000 वर राहतातच सुट्टा. ते पैसे काढून घेतल्यावर त्यांनी या बिचाऱ्या माणसाला सोडून द्यायला पाहिजे का नाही. पण ते प्लॅनिंगचा भाग होता. त्यांना त्या व्यक्तीचं अपहरण करायचं होतं. म्हणजे अपहरण, मोठं गुन्हेगार बनायचं ना, काहीतरी करून दाखवायचं लाईफमध्ये. संपूर्ण गुन्हेगार 22 ते 25 वयोगटातली पोरं तुम्हाला सांगतो. हां, काय करावं बुवा. त्यांनी त्यांना त्या गाडी साईडला टाकून लाख रुपये मिळालं ना, त्याच्यावर समाधान झालं नाही. त्या गाडीत कोंबलं, नेलं ओटरम गाठात. ते गाठ आता माझं सारखं जाणं असतं त्या गाठातून, तुम्हाला सांगतो. कारने गेलो तर तिथूनच जातो. त्या गाठाचं वैशिष्ट्य असं आहे, तो गाठ अतिशय म्हणजे फार भयानक गाठ आहे. अतिशय खोल आहे. वाघ किंवा इतर प्राण्यांचा तिथं संचार आहे, बिबट्यांचा. त्या गाठाची वाहतूक आदरणीय कोर्टाने बंद केलेली आहे 1-2 वर्षापासून. का? ट्रक लाईन बंद आहे तिथं. फक्त कार, ॲम्ब्युलन्स हे वाहनं चालतात छोटी. तिकडे इकडं पोलीस आहेत. गेले त्या दुर्गम गाठाच्या ठिकाणी संध्याकाळी. त्याला ठेवलं त्यांनी कुठं, त्यांना माहिती. गाडी सकट आता चोरवाटा असा रस्ता असतात, ठेवलं. फोन केला. फोन कोणाला केला आहे बघा, त्या तुकाराम गावाने त्यांचा जो मुलगा आहे त्याला फोन केला. आणि त्याला काय सांगितलं, त्याचं नाव आहे कृष्णा गावाने आणि उत्तम गावाने, भाऊ आहे. या घरच्यांना फोन केला कृष्णा गावानेला, मुलाला 1 कोटी रुपये आणून दे. आता 5 जण म्हणल्यावर ह्यांचं टार्गेट बहुतेक 20-20 लाख आपण वाटून घेऊ, असं असेल. ₹1,00,000 राहून द्या बाबा, बायांच्या उडवायला 10 रुपयाला अमकं तमकं, असं असतं. गुन्हेगार तसंच असतं. 20-20 लाख रुपये आपण वाटून घेऊ आणि ओके. त्याला काय लागतंय, पहिली ही भवानी आपली. पण ती इतकं सोपं नसतं. खाकी आहे, खादी आहे, लक्षात घ्या. आता हिथं मॅटर असा झाला, यांची पुरी भरलीच होती, त्याबद्दल विषय नाही. डिसिजन मेकिंग हा एक प्रकार असतो. 5 जणच्या 5 जण 5 डॉन बनून जमत नाहीत. त्याच्यातला एक कोणते तो मोरखे असतो, तुम्हाला सांगतो. त्याच्यानुसार सगळे चालतात, असा बी विषय असतो. ह्यांचा काय प्रकार होता आपल्याला माहीत नाही. पण हे म्हणले पैसे मिळलेच पाहिजे. फार फार 10-20 लाख कमी घेता येते. आता हे 1 कोटी रुपये कॅश म्हणजे काय चिखलाचा गोळा आहे का तवा? कुठं बी लगेच थापला की दरबाव तुला, अजिबात सोपं नसतं. आता जमिनीचा व्यवहार करतात ना कोट रुपयाची लोक आमच्या भागात, तर ते निमार्द जवळ असतात. ह्या पाहुण्याकून 5, त्या पाहुण्याकून 4-5 लाख असे मिळून ती जमीन उचलतात, नंतर त्यांचं देतात, असा विषय असतो. त्यांनी त्या मुलाला आणि याला गुन्हेगारांनी फोन केला की 1 कोटी रुपये दे. पण कुठं दे? छत्रपती संभाजीनगरमध्ये जे बस स्टॉप आहे, बस स्टँड आहे, ST स्टँड, त्या ठिकाणी आणून दे. आता ह्यांनी इकडं ट्रॅप लावला होता बरोबर, पण तिथं काय ते आले नाहीत. त्यांनी लांबून बघितलं असेल, पोलीस वाटतात असं तसं काही वाटलं असेल त्यांना. म्हणले बाबा पेट्रोल पंप आहे, ती फेमस पेट्रोल पंप आहे बघा, ती चौकी, त्या ठिकाणी घेऊन या. तिथं बी त्यांना ते असुरक्षित वाटलं. मग ती वैतागली, पैसे देत नाही, थांब त्या बापाचा काटाच काढितो. अशा प्रकारे ह्यांनी त्या ओटरम घाट, त्या ठिकाणी निर्मनुष्य जागा आहे, 8-8:30च्या आसपास, म्हणजे पोलिसांच्याकडे असलेल्या माहितीनुसार. त्या बिचाऱ्या तुकाराम गव्हाणे ह्या व्यक्तीची मारहाण करून 5 जणांनी मारहाण करून म्हणजे अतिशय वाईटरित्या त्या व्यक्तीची हत्या केली. बघा आता म्हणजे कसं आहे, काय कुणाचा काय संबंध काय ना. ₹1,00,000 ते म्हणला बाबा म्हणजे मला मारू नका, तुमचं ₹1,00,000 घ्यावा. आता येणारी पिढी कशी जन्मलेली आहे, ही जे नवीन केस लांब रंगीत करणारी, आय एम डॉन, मैं हू डॉन, ही पिढी समजून घ्या तुम्ही कशी आहे. कोयतावार अवघड आहे, तुम्हाला सांगतो. ह्यांनी त्या व्यक्तीची हत्या केली, बॉडी तिथे टाकून दिली. आणि जसा संपर्क बंद झाला तसं पोलीस ॲक्टिव्ह झालं. मग अजंठा पोलीस स्टेशन आणि वरिष्ठांचाही त्यांच्यापर्यंत हा विषय गेला होता. व्यापारी संघटनांचे फोन होते, सगळा दबाव होता.
तुम्हाला सांगतो इतकी कौतुकास्पद कामगिरी अजंठा पोलीस स्टेशन आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांची झाली. या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कसं शोधून काढलं मी सांगणार नाही, कारण उद्या दुसरा खून करायला लोक अजून त्या वेगळा मार्ग काढतील, सगळं सांगायचं नसतं. हां, आपल्या पोलिसांनी, महाराष्ट्र पोलीसने अतिशय छान काम करत 3-3.5 तासात एका हायवेवरून ताब्यात घेतली बा सगळी. हां, चालली होती ती लाख रुपये उडवीत. हां, सगळी ताब्यात घेतली. आता मला सांगा, हे गणपती करायला गेले झालाय मसोबा यांचा, काय यांच्या लाईफचं आहे बा पुढं. त्याच्यामुळं हाजून विनंती आहे, कुठल्याही मित्राचे गुन्हेगारी ह्या गोष्टीपासून लांब राहा. त्याचं तोंड बघू नका. जर एखाद्याने म्हणला ना आय एम डॉन, तुझ्या घरी डॉन, मला गरज नाही बा त्या डॉनची. माझ्या टार्गेट डोक्यात एकच आहे, मला स्वतःचा एक पोर्टफोलिओ बनवायचा आहे. मला एक आपली टीम कशी खेळते 11 लोकांची, तसे चांगल्या स्टँडर्ड कंपनीच्या, निफ्टीतल्या कंपन्यांच्या 11 ठिकाणी मला शेअरची गुंतवणूक करायची. मला साधी कपडे घालीन, मी पैसे वाचवीन. माझा उद्देश एक तर शिक्षण, आता उत्कृष्टपणे व्यवसाय करीन. 1000 कमी, 1000चं 2000 कधी द्यान, पैशाचं महत्त्व जाणीन, स्वतःची जागा घेईन, स्वतःचं घर घेईन. आईबापाला समाधान आहे ना. तुम्ही काहीच नाही करत, तुम्ही फक्त गुन्हेगारी क्षेत्राकडे नाही वळला, व्यसनाच्या आरे नाही वळला, तरी आईबापाला समाधान आहे तुमचं. खरं सांगतो. हां, आई वडील हा इतका तुम्ही समाज इतका किरकोळ घेतला विषय नाही. माझा ऐका येड्याचं, तुमचा लय कल्याण होईल. अजिबात तुम्ही असल्या ह्याच्या नादी न लागता, बहीण असेल एखादी, करा ना तिथं दामधुमीत लग्न, व्यवस्थित करा ना, काय अडचण आहे. चांगली जागा बघून द्या तिला. म्हणजे सगळ्या अशा गोष्टी असतात. किती जणांनी आईला सोनं करून दिलं आहे बुवा. आई तुझा मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, कधी साडी आणली का बारीतली. आपल्याला असं थोडं लाजबीज अजित वाटलीच पाहिजे भाऊ, असं ह्या मताचं आहे मी. आईसाठी तिने किती कष्ट उपासलं, डोंगा दुन्यापासून तुमच्या पार, काहीतरी केलं पाहिजे का नाही, लक्षात आलं. त्याच्यामुळं अजिबात अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मित्रांच्यापासून लांब राहा. स्वतः आपण कोण आहे, काय आहे, आपली जन्मतारीख काय आहे, आपलं वय किती आहे, आपलं वय किती शिल्लक आहे, आपण किती झोपेत, निम्म वय झोपेतच जाणार आहे, निम्म शिल्लक आहे बुवा. काय 40 नंतर तर काहीच करू शकत नाही माणूस. ते म्हणेन बास बुवा, ते आता काय मोठं होत नाही, आपण आई याच्या समाधान माना. किती वर्ष शिल्लक आहेत, त्या वर्षाचं प्लॅनिंग करा. कष्ट अधिक बुद्धिमत्ता ह्या दोन्ही जोडीचा जोड द्या. चहा विकून सुद्धा तुम्ही श्रीमंत बना, तुम्हाला सांगतो. पण ही आंगार बांगार सोडून द्या भाऊ. हां, आय एम डॉन अजिबातच नको आपल्याला. हां, आता आमची एक जोडीदार आहे, पहिला ते पार्ट्या बिरट्या हे ते लय ना, ती एका दुसऱ्या जोडीदाराला पाजली मारण्याची. शेजारी भावाच्या खोल्या, ती त्याच्या बायकोच्या खोली सोडून भावाच्या बायकोच्या खोली शिरलं. बघा रातचं हे असलं कुठं नव्हत्यात लय पेले. ती शिरलं, ती झोपलं बा. आता त्यांची पद्धत अशी होती की भाऊ वर झोपायचा, बायकून पोरग घेऊन खाली झोपायची. ते बायको शेजारचा त्याने काही केलं नाही, फक्त ती झोपलं आपलं. ती जाग आली, ती बाई वराडली तर शिपेलच. ते आईले हिचं कसं काय आलं बा. भावानी वानाने असा हाणला, तुम्हाला सांगतो, फार होटाट तुटली होती, रक्त निघुस्तवर. हा, ही चुकून झालं बा, पिलेच ना. आता ही असलं कुठं नाही पिणार दारोड्याच्या मित्रांच्या बघा. दारोडे मित्र अजिबात आयुष्यातून बंद करून काढून टाका. ही पहिली. आता 31 डिसेंबरला बऱ्याच लोकांनी नवीन वर्षाला काय करू पहिल्यांदा माझा आहे का मित्र सोडावा तुम्ही. हां, तुमचं लय कल्याण होणार. हां, काही नाही, लय 50 असस्तवर एकच असा हे करा की तुमच्या वाईट वेळेत तुम्हाला साथ दिली पाहिजे, आणि त्याला वाईट वेळ आली तर तुम्ही साथ दिली पाहिजे. 2 असले लय झाले अजिबात. ते बी घराच्या बाहेर, घरात नाही. या गोष्टी ध्यान ठेवा. ह्या सर्वच्या सर्व आरोपी पोलिसांनी पकडलेले आहेत. त्याच्यामुळं एक आहे ना, तिथं अर्धी खा, पण स्वतः एकदा गुन्हेगारीचा शिक्का बसला ना, शिक्का, आणि तुरुंगात होतो रिवस तो वेगळाच. रामकृष्ण हरी माऊली.